शेतकऱ्यांसाठी पीक पाहणी म्हणजे मोठा आधार, कारण याच नोंदणीवरून विमा, अनुदान आणि नुकसान भरपाई सारख्या महत्त्वाच्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो. यावर्षी अतिवृष्टी, पूर, अनियमित पाऊस आणि तांत्रिक अडचणींमुळे 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान शेतकरी आणि सहाय्यक स्तरावरची पीक पाहणी पूर्ण होऊ शकली नाही. हीच अडचण लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या महसूल विभागानं 100% पीक पाहणीसाठी 1 महिन्याची अतिरिक्त मुदत दिली आहे. आमचे आता ग्राम महसूल अधिकारी गावागावात जाऊन 100% पीक पाहणी करणार आहे, जेणेकरून कुणाचीही नुकसान जे झालं ते सुटणार नाही, कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान झालं ते सुटणार नाही. आता 1 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान प्रत्येक शेतकऱ्याची पीक पाहणी सहाय्यकांच्या मदतीनं डिजिटल प्रणालीद्वारे होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नोंदणी थेट 7/12 उतार्यावर दिसेल आणि विमा, अनुदान व नुकसान भरपाईचा लाभ वेळेत मिळेल. शासनाच्या या पावलामुळे शेतकरी योजनांचा भरभरून फायदा घेऊ शकतील.